साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लॉकडाऊन काळात वापरण्यात आलेले 200 युनिटपर्यंतचं वीज बिल आणि 30% वीज दर वाढीचा निर्णय मागे घेऊन आश्वासन पूर्तता करावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवारी वीज वितरण महामंडळाच्या मुख्य कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। माहीतच आहे की या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर सत्तेत आलो तर 100 युनिट वीज मोफत देऊ आणि त्यापुढील 200 युनिट म्हणजे अप टू 300 30% त्यामधून सूट देऊ, असं अत्यंत सुस्पष्ट आणि ठाम शब्दामध्ये महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलं होतं। परंतु या महाविकास आघाडीनं शिवसेनेनं त्यांच्या पूर्वीचाच कित्ता गिरवत असताना कोणत्याही प्रकारची सूट वीज दरामध्ये वीज बिलामध्ये दिलेली नाही आहे। त्याबाबत आम आदमी पक्ष हा तारीख 10 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या आर्थिक आतंकवादी, आय रिपीट, आर्थिक आतंकवादी या कंपनीच्या कार्यालयांना मोर्चाद्वारे जाऊन टाळं ठोकणार आहे। आणि आम आदमी पार्टी सोलापूरमधील श्री शिवछत्रपती शिवाजी चौकामधून 10 तारखेला दुपारी 12 वाजता मोर्चा काढून या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या आर्थिक आतंकवादी कंपनीच्या मुख्यालयाला टाळं ठोकणार आहे।